नमस्कार. ऊस पिकातला असा एक रोग आहे जे की तुमचं ऊसाचं 50% नुकसान तो रोग करत असतो. आता ही बऱ्यापैकी जास्त ठिकाणी दिसत नाही, क्वचित ठिकाणी दिसतो. बऱ्याच शेतकऱ्यांना माहित पण असेल, कोणी पाहिलेला बी असेल. आणि ही बुरशीजन्य रोग आहे. ही 50 ते 70% तुमच्या ऊस पिकाचं नुकसान करू शकतो. आता तो कशा प्रकारचा असतो, त्याचं नाव काय ते तुम्हाला दाखवतो. त्याला एक इंग्लिशमध्ये विप्स मट म्हणून म्हणतात आणि मराठीत आपल्या इथं त्याला चाबुकाणी म्हणतात ऊसाला. ते कशा प्रकारचा असतो ते तुम्हाला ही काळी बुरशी आणि असा एक चापकासारखा आकार आलेला आहे त्याच्या शेंड्याला. हे पूर्णपणे हे स्पोर्स आहेत बुरशीचे. ही चापकासारखं दिसते म्हणून ह्याला चाबुक सुद्धा असतं. त्याचं काय होतं, जमिनीतनच अटॅक असतो ह्याचा. ह्याचं खोड लवकर तयार होतं बाकीच्या फुटव्यांपेक्षा. ही बुरशीचं इन्फेक्शन हे जास्त प्रमाणात वाढतं परत पुढे जाऊन. हे बघा, आता याचा प्रादुर्भाव कसा होतो ते तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही बियाणं खराब वापरलेलं आहे असू शकतं, किंवा रोपं तुमची इन्फेक्टेड, किंवा तुमच्या जमिनीतच सुप्त बुरशी आहे. तुम्ही वर्षानुवर्ष जरी ऊसाचंच पीक घेत असाल एका जमिनीत, तरी ह्या बुरशीचं वाढ होऊ शकते. त्यामुळं ही बुरशी आता पसरते कशी, तर ही वाऱ्याने, पाण्याने आणि तुमचं वावरणं, शेतातलं वावरणं ह्याच्यानुसार बी ही बुरशी तुमच्या पूर्ण प्लॉटमध्ये होऊ शकते. ह्या रोगाची नुकसान करण्याची कॅपॅसिटी जास्त आहे. त्याला ह्युमिडिटी जास्त मिळाली, त्याची वाढ बी जास्त होते. टेम्परेचर अपडाऊन झाल्या सुद्धा चाबुकानीसारखा रोग आपल्या शेतात वाढू शकतो. त्यासाठी काय काळजी घ्यायची, एक तर आपण सतत एकाच शेतात सारखं ऊसासारखं पीक घ्यायचं नाही. एक फेरपालट केली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही चांगल्या पद्धतीचं बेन वापरलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ते जे बेन वापरणार आहे त्याला सीड ट्रीटमेंट करणं, म्हणजे बेन प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. त्यात बरेच प्रकार आहेत. बुरशीनाशक ट्रायको कार्बेंडिझम घेऊन बेन प्रक्रिया करू शकता, किंवा त्याच्या पुढे जाऊन हॉट वॉटर ट्रीटमेंट म्हणून बी असते. ते जरी केली तरी 100% तुम्हाला ह्या रोगावर कंट्रोल राहू शकतो. धन्यवाद.